क्रिकेट जास्त होत नाही आहे. प्रॉब्लेम काय, डहाणूमध्ये पैसा भरपूर आहे. सर्वात पहिली राजधानी डहाणूलाच थांबते पूर्वीचे व्यावसायिक, पण डहाणूमध्ये पैसा निघत नाही आहे. म्हणून मी डहाणूकर विचार की तुम्ही देखील करा. ज्याप्रमाणे विटी लाईनमध्ये सफायला मॅचेस होतात तसे बघायला मिळतात, तशा पद्धतीचे तिकडे अनेक खेळाडू आहेत. आपण डहाणू आगारमध्ये गेलात तुमच्या आदिवासी बांधवाचे खेळाडू बघायला मिळतील. प्रत्येकसारखा मोठा खेळ तुम्हाला एक बघायला मिळतोय आपल्या तलासळीच्या पट्ट्यात. नंतर तुमचा जो लेग ब्रेक बघायला मिळतो, असे मोठमोठे खेळाडू व्हायचे. कामेश काय सुंदर बॅटिंग बघायला मिळते. दिवे, पंकज दिवे असे मोठमोठे खेळाडू तुमच्या आदिवासी बांधवांमध्ये देखील बघायला मिळतात आणि असंख्य खेळाडू बघायला. पण ह्याची जर तुम्ही नांदी कराल की या कलियुगातली सर्वात मोठी स्पर्धा कोणती, तर मी म्हणेल की ही T15ची. आणि तुम्ही तर म्हणतो की तुमचं भाग्य आहे तुम्ही आज गावाकडे आलात, तर खरोखर ती जी आपण स्पर्धा बघितलीत त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. सुंदर नियोजन, सुंदर आयोजन आणि प्रमुख पाहुणे कोण होतं माहिती का, शिव सहायक आपल्या आदित्य ठाकरेंचे आहेत. या गावात तुम्हाला विनोद ठाकूर साहेब बघायला मिळते. या स्पर्धेला बघा त्यांनी देखील बघितलं की ह्या स्पर्धा एवढी मोठी बघायला मिळते, मोठे सुप्रीमच्या दर्जामध्ये इकडे पाहायला मिळतो. एवढं सुंदर क्रिकेट इकडे बघायला मिळालंय. खरोखर जेवढं कौतुक करावं या टीमचं, या ऑर्गनायझेशनचं. आणि मी जिथे जिथे जातो तिथे आवर्जून करतोय. आज देखील अंडरआर्मला जाईल, तिकडे एक मोठी ॲम्ब्युलन्स लोकार्पण करतात आमचे आदरणीय मुकेश दादा. आपण तिकडं एकच दिवस तिकडे करणार, कारण उद्या मला पुन्हा उमरोळची प्रेमी करायची आहे आणि अतिशय सुंदर तुम्ही बघायला मिळाल. पण मला सांगायला आनंद वाटेल की तुमचा आदिवासी लोकांचं क्रिकेट देखील खूप वर्षात दर्जा बघायला मिळाला. थँक्यू सो मच. यस, अप्रतिम दर्जा बघायला मिळाला. धन्यवाद. दीपकजी संघे सरांनी उल्लेख केला. सर आता बघा कसं झालंय की षटकं कमी होत चाललेत आणि जे 15 ओव्हर क्रिकेट खेळलं जात आहे याला म्हणतात क्रिकेटचं जतन करणं. आणि क्रिकेटचं जतन केलं गेलंय शिवशक्ती क्रिकेट क्लब नांदगावच्या माध्यमातून. हे पाहायला मिळालं आणि तुमचा आवाज त्या स्पर्धेमध्ये मिळाला. आमचं सौभाग्य की आज तुम्ही या ठिकाणी आहेत आणि तुमच्यासमोर संधी मिळते. या ठिकाणी दुग्ध शर्करा योग म्हणता येईल, नो डाऊट. सर या आणि सरांच्या माध्यमातून आपण ऐकूया. दीपकजी संघे सर. अरे सो मच, थँक्यू प्रकाशजी. आम्हाला बघायला मिळतात अतिशय सुंदर शाखा प्रमुख म्हणून या गावाचं काम करतात. शिवसेनेचे शाखा प्रमुख, एक चांगले यष्टीरक्षक आणि क्रॅम पस्तान देखील खेळलेत इथे बघायला मिळतात. खरोखरच कौतुक करायला पाहिजे दर्जा. आणि मोठमोठे लेदर खेळाडू या गावात दिलेत. मला आवडले एक खेळाडू आमच्या चंदू बाबा, चंद्रकांतचं नाव घ्यायचं, फक्त रुमाल बांधायचे, मला वाटतं शिवाजी विडे ते घ्यायचे, फक्त तेवढंच द्यायचं. असे मोठमोठे खेळाडू या गावाने लेदर क्रिकेटचे दिलेत जे पूर्वीच्या काळापासून बघायला मिळते. आणि इथे देखील ओम साई बघायला मिळते का, अख्खा पाटील नेटवर्क आहे आपलं, पाटील नेटवर्क आपण बघितलं तिकडे ओम साई बघायला मिळतं. पुढे गेलं ओम साई बघायला. आपले नेटवर्क आहे तो द्या आपल्या लोकांना काम. कशासाठी खूप चांगलं काम करतात. सर्वात पहिलं आपल्या भागात पाटील नेटवर्कने चालू केलं, नंतर मग तुम्हाला ओम साई आलं, मग निशिव नेटवर्क आलं. तर आपण देखील आपल्या लोकांनाच काम द्या. खूप चांगलं. आणि तुमचं बहाडोलीचं गाव आहे ना, संपूर्ण कॅमेरामन, जास्तीत जास्त कॅमेरामन हे बहाडोलीच्या गावात मला बघायला मिळतात. अप्रतिम. जिथे जांभळाचं काय मिळतंय मला माहिती नाही, पण त्यासाठी तर फेमस आहे तसं गाव तुम्हाला बघायला मिळेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बाकी खरोखरच काय उसाचा रस, काय कलिंगड, काय ती पब्लिक, काय ते टी शर्ट, काय ते भाऊ, सगळं काही ओके बघायला मिळते. असं तुम्हाला या मैदानामध्ये पाहायला मिळेल. जोरदार अपील केला. इकडे चेंडू जातो डिक्लेअर झोनला, 2 धावा बघायला मिळतात. अतिशय मोठी स्पर्धा आपण इकडे बघत आहात. ही भाटाळी प्रीमियर लीग हे मैदान साकारलं गेलंय आणि मी तर म्हणतो ना लाखाच्या स्पर्धा देखील होऊ शकतात. डिक्लेअर झोन मॅच सरावडीचं मैदान बघा ना, जिथे सर्वोत्कृष्ट स्पर्धा यावर्षी 8 षटकाच्या मॅचेस झाल्या. एका मॅच इनिंगला 2 बॉल वापरले गेले. एका बघा आपण शिवशक्ती क्रिकेट पुरस्कृत भाटाळी प्रेमीला आपण बघत आहात. हे आमच्या स्पर्धेचे तुम्हाला मालक अक्षय गावड बघतात, साई मोरेला बघायला मिळतात, विवेक पाटील आपण बघत आहात, रोहन ठाकूरला बघत आहात, प्रथमेश मोरे हे जे आमचे मला वाटतं फोफरणचे आपण त्यांना बघितलं. हे सर्व होते ना, हे सगळे संघ मालक होते. जिग्नेश गावडला आपण बघितलं, ऋषिकेश मोरेला बघितलं, कमलेश पाटीलला बघितलं. आणि काय जबरदस्त मॅचेस तुम्हाला बघायला मिळाल्यात. 8 बक्षिसं टोटल दिली गेली, 8 बक्षीस दिली स्पर्धेच्या माध्यमातून. आणि अजून सांगायला आवडेल मला, चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिझल्टला, झेल पकडला गेला. या मैदानावर जास्तीत जास्त कॅचेस स्क्वेअर लेगलाच पकडले जातात. आपण टोटल T15 मध्ये बघितले गेले. आणि नंतर अजून एक मला सांगायला धर्मसाहेब सांगायला आठवेल की जे संघ पराभूत झाले ना त्यांनी या संघाला पारितोषिक दिले. मुंबईचा अंधेरीचा संघ पराभूत झाला, त्यांनी बॅट पाठवली की मॅन ऑफ द सिरीजचा. पालघरचा संघ मला वाटते वाघुरसरचा पराभूत झाला, त्यांनी बॅट पाठवली की उत्कृष्ट बॅट्समन. म्हणजे पराभूत होताना देखील जो आनंद घेतात, एवढं सुंदर आयोजन नियोजन. आणि यांचं स्कोर तुम्ही बघाल ना तर पहिल्या वर्षीचा विजेता, दुसऱ्या वर्षीचा विजेता आणि फ्रंट पेजवर दुसऱ्या वर्षी तुम्ही स्कोरिंग चालू करणार तर या वर्षीचा विजेता यांचं चित्र बघायला मिळेल. असं टोटली फोटोग्राफी केली आहे, जिथे सुप्रीमो सारख्या मोठ्या ठिकाणी देखील बघायला मिळणार नाही, जिथे तुम्हाला रतनबुवामध्ये देखील बघायला मिळणार नाही, तसं तुम्हाला ह्यांचं आयोजन बघायला मिळेल. उत्कृष्ट
उत्कृष्ट बॅटर मधल्या पानावर, उत्कृष्ट गोलंदाज मधल्या पानावर, मॅन ऑफ द सिरीज पूर्ण फंड बघायला मिळेल. एवढं सुंदर आयोजन बघायला मिळते. काय सुंदर तुला आयोजन कर, प्रत्येकाने काम वाटले जाते. मग तुम्हाला पाणी हवं, कोणी ग्राउंड्समन बघावं, ग्राउंडची आखणी बघावी आणि म्हणूनच तर नांदगावाचं गाव नांदलं का जाते. नांदायला यायचं प्रत्येकाने. आज काय कलिंगडचा आस्वाद घेतला बघा ना. भगिनी कार हातात, तहान लागले, आपण प्यायला पाहिजे. चला मॅच कोण आहे. या बाटलीमध्ये काय दिलं हो. ओ इनर दिलेत बघा बघा. पूर्वीच्या काळामध्ये आपण मासवणच्या डोंगरावर पडलं की हात तुटायचं, पण ते काय मिळायचं. आता बाकी मुलांना इनर, टी शर्ट, 2 षटकार मारे, कॉलर ऑटोमॅटिक वर येते. हे मला रहस्यच नाही कळत हो कसं काय. तर मॅग्नेटिक फेक येतो वाटते. 2 षटकार मारलेत मी बघायला मिळते. चला या मॅन ऑफ द मॅचचं बघायला मिळतात. जुने जाणते खेळाडू बघायला मिळतात. गणेश पाटील साहेब या, आपण सामनावीर पुरस्कार देतोय, तुम्ही देणार आहे त्यांना. या गणेश पाटील, काय सुंदर बघायला मिळते. कानामध्ये वाळी घालताना, डोक्यावर केस आधी पाहताना आणि खरोखर आज बाकी मना. 1 मिनिट या ना, तुम्हाला आनंद वाटते. चष्मा लावायचा लावून घ्या. तिकडे बसा. नाही भाऊ या, भाऊ गणेश भाऊ इकडे या. राकेशजी रक्षू या ना. 1 मिनिट, जास्त काय विचार घाबरू नका, जास्त काय विचार नाही. या ना या. बघा मॅन ऑफ द मॅच मिळालं. आज तुमच्या घराघरामध्ये मॅच बघतायत. आई आहेत, बाबा आहेत, त्याच्या व्यक्त कोण आहे घरामध्ये तुमच्याकडे. बहीण आहे, भाऊ आहे. आणि तुम्ही विवाहाबद्दल झालात. नाही झालं म्हणजे यंदा करतो. म्हणजे इथून तुम्हाला बघितलं जाईल बाबा हा मुलगा आहे, तोच तो क्रिकेट खेळलाय. एखादी मुलगी जर क्रिकेट खेळणार असेल, तुमचं लग्न होईल तर बघा. कशी मुलगी हवी आहे तुम्हाला. लाजू नका ना, लाजू नका ना. कशी मुलगी सांगा ना. गोड स्वभावाची, आई बाबाला बघणारी, संसार थाटणारी, कशी हवी आहे. संसार थाटणारी. असं ओके ओके. आपण काय करता. गाडी चालवतो. ओके, म्हणजे तुम्ही ड्रायव्हिंग करता. मग तुमचं लक्ष तर खूप सुंदर असणार हो. हा आपण सेम करतोय. निश्चित गाडी चालवणं काय चांगली गोष्ट बघायला मिळते. कसं वाटते आज एवढा टुर्नामेंटमध्ये तुम्हाला खेळायला मिळते. महाराष्ट्र दिनानिमित्त तुम्ही मॅन ऑफ द मॅच घेता. आणि महाराष्ट्र दिन म्हटलं ना की लहान नाही आहे. जसं भारताचं 15 ऑगस्ट 26 तसं म्हणजे महाराष्ट्र दिनाचा हा स्वातंत्र्य आहे. इथे आपण राज्य निर्मित केलं. आज देखील तुम्ही कोल्हापूरला गेलात तर कारवारची रक्षा तुम्ही केली तर तुम्हाला ते कारवारी लोक, कन्नडी लोक इथे मराठी बोलायचं आणि बॅनर फाडते बघायला मिळते. आणि रोजच्या रोज केसेस केल्या जातात. आणि खरं अर्थाने तुम्ही इकडे आलात, बोललात, लोकांना कळलं की हा दादा लग्नाचं बाकी आहे. बघा तुम्हाला उद्या परवापासून फोन येतील. थँक्यू सो मच. तुम्ही भेटलात, आनंद बघायला मिळते. आणि असं रंगवायचं असतं, नुसतं क्रिकेटचे मॅचेस करून पालत नाही आहे. दादा असून ना, मला बसून तिकडे आनंद बघायला मिळतो. इथे मॅच बघायला मिळते. धावसंख्या झाली ती 11 धावा. आणि पुढची अजून तुम्हाला संडे स्टेट ड्राईव्ह बघायला मिळतो. सरळ चेंडू जातो. इथे बघा सुंदर क्षेत्र पाहायला मिळते. अप्रतिम फलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली. एखाद्या रडणाऱ्या बाळाला आईच्या गोदीमध्ये टाकावं ना, तसं जेव्हा सेफ असेल तसा स्टेट ड्राईव्ह क्रिकेटमध्ये सेफ तुम्हाला बघायला मिळतं. तिचं सुंदर आयोजन तुम्हाला बघायला मिळतं. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून यूट्यूबवर तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट बघायला मिळते. आणि खरोखर एक मॅच उच्चत्व साधून इकडे बघा सकाळपासून तुम्हाला चांगला कोल्ड्रिंकचा आस्वाद, कलिंगडचा आस्वाद, बाकीच्या मंडळांना बरंच काही दिलं गेलं. आणि महिला मंडळाचं हसू बघा किती बघायला मिळते. कारण त्यांना माहिती आज आमच्या घरी पार्सल येणार आहे. घरी पार्सल का जेवण कायची झंझट नाही ना. असं सुख कधी मिळणार हो. अप्रतिम शॉट इथे पाहायला मिळतो. आणि झेल होईल हो. व्हॉट अ कॅच. सुपर झेल. इकडचा जर दर्जा जर बघितला, कॅच घेण्याची ऍक्शन तुम्हाला बघायला मिळेल. गडी बाद मला वाटतं होतात ते. थंडगार उसाचा रस दिला गेलाय. म्हणजे आयुष्यभर फक्त लग्न झालं की वहिनीने थंड राहायचं आणि आम्ही त्यांच्यावर राज्य करायचं, असं काम तुम्हाला बघायला मिळतंय. वहिनी साहेब आहेत का इकडे. आहेत ना. आणि जेवण ज्याने आम्हाला उपलब्ध करून दिलं बघा कशा पद्धतीने आपण पाहत आहात. पुन्हा काय चेंडूला टटवलं, पुन्हा झेल हातामध्ये दिला गेलाय. असं म्हणतात ना, बुटाला काडीचा आधार, तिकडे बाकी फलंदाजाला कुणी क्षेत्राचा आधार मिळणार नाही. आणि नंतर आम्हाला भाटाई क्रिकेट माणूस ज्यांनी मोफत जेवणाची सोय केलाय, ईशांत मोरे बघायला मिळतात. गोलगच्च कॅम्प लावलाय, ज्याला आपण मोठी कॅम्प म्हणतो. कमलेश मोरे, प्रसाद मोरे, मंदार ठाकूर आणि प्रशांत गिरी यांनी संपूर्ण जेवणाची व्यवस्था केलाय. त्यानंतर तुम्ही विचार केलात तर तुम्हाला बघायला मिळते, इथे पाहायला मिळते ते म्हणजे सचिन ठाकूर मालिकावीर प्राइज दिलाय. श्री विघ्नेश मोरे यांच्याकडून सामनावीर प्राइज दिलाय. राकेश पाटील यांच्याकडून मोफत पाणी. किती पाणी घ्यायचं, जन्मच पावसाळ्यात झालाय ना.
संतोष गावड यांच्याकडून मोफत पाणी दिलाय. संतोष गावडांचा जेव्हा समुद्राला भरती आली होती ना, समुद्राच्या लाटा लागायच्या म्हणून त्याला पाणी दिलाय. आणि सुनील दामोदर ठाकूर यांच्याकडनं बाकी मोफत श्वास दिला. हा काय अमोलचा आस्वाद घेता गेलाय. आजचा दिवस खऱ्याने सुखी जीवन कसं बघायला मिळेल तो बघायला मिळतो. त्याच्यानंतर आम्हाला कलिंगडचा स्टॉल ज्याने दिला, इथे क्लीन बोल्ड टिफन अर्चित होतं इथे बघायला मिळते. हॅट्रिक घेतला या गोलंदाजाचं नाव आहे ते केवळ ठाकूर. तोच तो गोलंदाज ज्याचं अनेक ठिकाणी नाव घेतलं जात आहे. रणांगणावर शेपटातून सोडणं जातात पण पट्टांगणावर चेंडू टाकणार. आणि ऑनलाईन इंस्टाग्राम ज्यांनी सांभाळलं, जगामध्ये अनेक युवतीपर्यंत नाव पडलं. हु इज केवळ ठाकूर, त्याचं नांदगाव इज केवळ ठाकूर असं नाव घेतलं गेलं. अशा पद्धतीचा केवळ ठाकूर हा तुम्हाला इकडे बघायला मिळतो. इंस्टाग्राम वाजवणारा बघा. कलिंगडाचा स्वाद द्यायला आम्हाला दिला, मोफत कलिंगड सेवा दिली अंकित मोरे. गौरव ठाकूर सुंदर स्वतःच कलिंगड दिसतात ना. आमचे सचिन मोरे, स्वप्नील मोरे, कमलेश पाटील आणि विक्रांत मोरेची ती धार म्हणजे कलिंगडाच्या पाण्याचा चीप असं बघायला मिळते. असंख्य लोकांनी आम्हाला मदत केलाय. आणि भाटाळ्याच्या महिला क्रिकेटचं काय बघा, एक गणवेश एक भूषा, जणू काही डीएडच्या विद्यार्थ्याने व्हायचं, डीएड करायचं, शाळेत शिकवायचं असं तुम्हाला बघायला मिळते. आणि पुन्हा तुमच्या मला गावाचं नाव घे, भिवू नको मी तुझ्या पाठी. स्वामी समर्थाचं मंदिर ह्या गावाने सर्वस्व काय दिलंय की तुम्हाला स्वामी समर्थाने एक दिलाय, भिवू नको मी तुझ्या पाठीचे आहे. काय सुंदर मंदिर तुम्ही बांधलात हो. आणि त्यानंतर म्हटलं आपली 9 पोरं चिकन सेंटर मोफत सेवा दिलाय. चिकन आपल्या घरच्या दिल्यात की दुसऱ्यांच्या दिल्यात हे टोळाला ठाऊक. तुम्हाला विनय ठाकूर बघायला मिळतो, साई मोरे बघायला मिळतो, अक्षय गावड बघायला मिळतोय, प्रणय राऊत बघायला मिळतो आणि प्रसाद लिंबडे हे बघायला मिळतात. रुपेश राऊत बघायला मिळतात. प्रशांत गिरी यांची हेअरस्टाईल किती सुंदर बघायला मिळते ना. प्रशांत गिरी साहेब आहेत का? ओहो, मागे बो बांधायचा पाठी बघून म्हण ओहो मिसेस म्हणतील आणि पुढे अरे मिस्टर आहात तुम्ही असं बघायला मिळतील. आज वाढदिवस आहे तुमचा, निश्चितच अनेक वर्ष सुखमय समृद्धीचे आणि येणारा प्रत्येक इच्छा परमेश्वर तुमचा पूर्ण करो. आणि आजच्या दिवसात जे काय तुम्ही मागणं असेल ते तुमचा 7 दिवसात पूर्ण करो असं आम्ही परमेश्वराला ग्रँड देतो. आणि आहीपेक्षा सुंदर वाढदिवसाचा शुभेच्छा तुम्हाला काय बघायला मिळतील. आणि कुणाल मोरे आणि आमचा चॉकलेट बॉय पंकज ठाकूर. वहिनी साहेब कुठे गेला, आता होता ना इकडे. ओके, पंकज ठाकूर बघायला मिळतं. चांगलं जेवण आम्हाला त्यांनी दिलं. घरी गेलो हो, एवढं भात आणि 4-4 वाट्या भाजी, काय खायचं कळायचं नाही. तिकडे कलेजा फ्राय, मच्छीची फारी 12 धावा झाल्यात, 3 हॅट्रिक देखील बघायला मिळाली. नंतर तिकडे गेलो, तुम्हाला चिकन फ्राय, बोंबील भाजून दिला, शिंगाचं. आता खायचं तरी काय, पोट एवढं आणि ताट एवढं मोठं, मीच विचारात पडलोय. मग शेवटी सगळं थोडं घेतलं. खूप चांगली सेवा केली त्यांनी, त्यांच्या बाबांचं, त्यांच्या आईंचं, त्यांच्या वहिनींचं, त्यांच्या बहिणींचं. ओहो, आज सुनील ठाकूर यांचा देखील वाढदिवस बघायला मिळतो. म्हणजे मला वाटतं आज निश्चित गावात पार्सल बघायला मिळतील. पागदरी रिसॉर्टमध्ये जा, राजू वाडेकरच्या रिसॉर्टमध्ये जा, की समुद्र किनारी जा. आज गुरुवार आहेत, मग मला वाटते त्यांनी तर सुंदर वाढदिवस करावा. आपल्या अर्धांगिनीवर फक्त कॉफी पीत बसावं. नंतर जयेश गावड साहेब मोठे व्यक्ती, यश फाउंडेशनच्या माध्यमातून यांच्याकडून सर्व आकर्षक चषक आम्हाला भाटाळीसाठी. आणि हे सॉकरचे चषक, हे जास्तीत जास्त चषक धर्मा साहेब तुम्ही जर बघाल ना तर फुटबॉलच्या याच्यामध्ये बघायला मिळतात, सॉकर ट्रॉफीमध्ये बघायला मिळतात, अशा पद्धतीचे बघायला मिळतात. अतिशय सुंदर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय, निहाल नावाचा गोलंदाज. चला अजून तुम्हाला बघायला युवा भाटाळी यांच्याकडून युट्यूब लाईव्ह देणगी दिली. युट्यूब साठी आम्हाला लाईव्ह देणगी दिली. बंटी ठाकूर, मानस पाटील, प्रसाद महाले, मनीष मोरे, प्रतीक मोरे सुंदर शॉट खेळले आहेत. इथे बाकी चेंडू जातो सीमा पलीकडे. प्रतीक मोरे, जिग्नेश गावड, जितेश गावड, भावेश ठाकूर, चिन्मय पाटील आणि जिग्नेश गावड यांनी आम्हाला युट्यूब साठी संपूर्ण सहकार्य केलं. असे अनेक लोकांनी सहकार्य केलंय. माझी याळी, माझं गाव, माझा महाराष्ट्र, माझा देश ही जी प्रतियोगिता आपण पाहिली ती बघायला मिळते. अप्रतिम शॉट खेळलाय. डावकुल्या फलंदाजाचं नाव आहे ते कुंदन. हॅट्रिक घेतल्यानंतर बाकी धावा होणे गरजेचं होतं. अतिशय सुंदर पद्धतीचं बघायला मिळते. काय क्लास दर्जेदार स्पर्धा. ओके, आम्हाला सुंदर मंडप ज्याने दिलं 15 षटकासाठी एकविरा इव्हेंट मॅनेजमेंट यांच्याकडे करायला पाहिजे. यांचं नाव मला वाटतं कुंदन आहे ना, नाही तुषार पागधरे आणि विशाल पागधरे आम्हाला बघायला मिळालं. एकविरा इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे मुरब्याचे आहेत का, फोफरण गावचे आहेत. याच अतिशयाने देखील पूर्ण आम्हाला त्या दिवशी या संपूर्ण मंडळासाठी सहकार्य केलं. बघा अनेक लोक तुम्हाला सहकार्य करतात जेव्हा तुम्ही मोठी स्पर्धा करतात. गणेश पाटील यांनी आर्थिक मदत केली आणि आमच्या सचिन लोखंडे आमच्या निश्चितच या गुंदोली गावचे यांच्याकडे देखील मला खूप मोठं सहकार्य बघायला मिळेल. सचिन लोखंडे एक चांगले व्यक्तिमत्व आहे, खूप चांगलं व्यक्तिमत्व. आपण कुठेही जा, रात्री त्याला फोन करा, तुम्हाला निश्चितच त्यांच्याकडून होणारी मदत ही ते कायम बघायला मिळेल. आज महिला मंडळ किती खुश आहे, सगळे थंड पडल्यात हो. कलिंगड खाल्लं, नंतर तुम्ही उसाचं रस पिलं, छास पिलं, सगळं थंड पडल्यात म्हणून सगळं थंड झाल्यात. यस
शिवशक्ती क्रिकेट क्लब नांदगाव पुरस्कृत भाटाळी प्रीमियर लीगसाठी यांनी शुभेच्छा आणि सचिन लोखंडे साहेब आयुष सचिन लोखंडे साहेब यांच्याकडे आम्हाला आर्थिक मदत झाली नेहमीच मदत करणारे असं तुम्ही मोठं व्यक्तिमत्व आपण बघत आहात ज्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आमच्या गुंदोली गावामध्ये गेलं की चांगलं व्यक्तिमत्व पण हल्ली ते ओसवाळमध्ये राहतात बऱ्याच वर्षापासून त्यांचं कामधंदा तुम्हाला बघायला मिळतंय आणि खरंच सकाळच्या सत्रापासून तुम्ही आमच्या राहुल धनवळ यांचं एक चांगलं सुंदर समालोचन तुम्ही मासवण गावचे गोड स्वभावाचे व्यक्तिमत्व आपण बघत आहात पेशाने चांगलं उच्च सुशिक्षित बघायला मिळतं BSc केलं MSc करतोय आणि क्रिकेटची आवड छंद हो काय 18 नंबरच्या खेळाडू केलेला आहे वयोवर्ष 13 असताना मोठे मोठे फटकं मारे पण लग्न झाले आणि घरामध्ये म्हणे जणू काय आमच्यावर महाराणी बसली गेल्या 4 भिंतीच्या मध्ये आपण राजा नसू प्रजा असतो आणि घरा मी नाही माझ्या बायकोला घाबरत पण घरामध्ये गेल्यावर कळते काय असतं ते घरोघरी मातीच्या चुली आणि हर्ष जैन यांच्याकडे आम्हाला DJ दिलं गेलंय हर्ष जैनचं मनापासून कौतुक करेन आणि आर्थिक मदत आम्हाला केलाय ठाकूर लाईट्स ज्याच्यासाठी लग्न समारंभ असून द्या हळदी समारंभ असून द्या गणेशोत्सव असून द्या नवरात्र वाढदिवस शिवजयंती भीमजयंती दहीहंडी वेल पोल आणि वरात म्हणजे आपण काढतो ती यांचे प्रॉपरेटर आहेत भावेश ठाकूर आणि विके ठाकूर म्हणजे ठाकूर लाईट्स यांच्याकडे देखील आम्हाला सहकार्य केलं गेलं असे अनेक दाते तुम्हाला बघायला मिळतात धावसंख्या झालाय ती 26 धावा 26 काय सुंदर बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते अशी दर्जेदार स्पर्धा किती षटकाचे सामने आहेत हे आताचे 4 षटकाचे 5 चेंडूचं षटक काहीतरी आगळं वेगळं असे तुम्हाला बघायला मिळते श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस कडून आम्हाला बॉल दिले गेले बघा म्हणजे अनेक कशी आम्हाला बऱ्याच लोकांनी या स्पर्धेला मदत केलाय आणि खऱ्या अर्थाने या मैदानात सावली खूप बघायला मिळते इथे गरम का होत नाही तुम्ही जर बसला तर एकदा 3 वाजल्यानंतर जर सूर्य पलीकडे जातो आणि सावली तुम्हाला बघायला मिळते भरपूर लोकांनी ही स्पर्धा तुम्ही T15 पाहिली बऱ्याचशा लोकांनी म्हणाले की दादा खूप सुंदर आयोजन का समालोचकातून माध्यमातून आमचं व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्टेटस जेव्हा आम्ही ठेवलं गेलं भरपूर लोकांनी पाहिली भरपूर लोकांनी आणि प्रत्येकाने सांगितलं की खरोखर खूप सुंदर आयोजन कारण लोकांना चांगलं क्रिकेट बघायला मिळालं सरळ बॅटिंग बघायला मिळालं आणि लेफ्ट आर्म लेग ब्रेक पेक्षा राईट आर्म लेग ब्रेक राईट आर्म घुगुली राईट आर्म ऑफ ब्रेक ही गोलंदाजी बघायला मी 2-2 स्लिप वैभवने घेतलेलं ते स्लिपमध्ये उत्तुंग झेल हे प्रत्येकाला आवडलं गेलं त्यानंतर आशिषने टाकलेली ती गोलंदाजी बघायला मिळाली भावेशने केली फलंदाजी बघायला मिळाली नंतर आपल्याला धीरज मोरेने केलेली 13 बाद 6 बाद 13 16 अशा बिकट पोस्ट केली त्यांनी धावसंख्या इथे बघायला मिळाली तर खरोखरच आमच्या आजीचं मनापासून कौतुक करायला पाहिजे बघा कशा पद्धतीने काय बाणा बघायला मिळतो पूर्वीचं खोबरेल तेल लावायचं आणि असं बाणा बघायचं मंगला मोरे काकू असं बघायला आजी नाही सांगायचं काकू सांगितलं का बरं वाटतं हल्ली मला अरे मी तुला आजी वाटते का मग काय मावशी हा मावशी किती मस्त वाटते ना कारण मावशी शब्दात तारुण्य आहे आणि आजी शब्दात म्हातारपण आहे या सर्व मावशी बोलतात आणि आमच्या स्माइली किंग तुम्हाला प्रज्ञा मोरे बघायला मिळतात खरोखरच बघा किती सुंदर काम तुमच्याकडे पाहायला मिळतं किती हसतात बघा हा दात लपले जात नाहीये कोलगेट पुट की चमकार है टूथब्रश कौन सा है पता चल प्रज्ञा मोरेजी बघा कशी माणसाने खुश राहायचं ना ज्याचा चेहरा हसरा दात स्वच्छ तो निस्वार्थी असतो कधीच कोण जळत नाहीये असं चांगलं व्यक्तिमत्व म्हणजे माणसाने म्हणते माणसाला ना ओळखायचं कसं तर म्हणजे नखावरनं चालणीवरनं अरे बापरे चालणीवरनं बैलाचे पण चालू बघतो की तो बैल मेरे काढले की नाही काढायचे पूर्वीचे लोक म्हणायचे आता ट्रॅक्टर आले आता काय शेत्या होत नाहीये बाबळीची रोपं आहेत आमची 7 एकर शेती आपण सोडून दिली कारण माणसं बँकेसारखे कामावर येतात हो 12 वाजता जेवायला जातात 4 वाजता सुटतात चल जाऊया सर विजयासाठी धावा करायचे आहेत 27 धावा करायचे आहेत आणि तडपत्या उन्हामध्ये काळ्या पडतील म्हणून भक्तीताई काय मास्क बांधलाय बघा ना भक्तीताईने तडपत्या उन्हामध्ये काळ्या पडतील म्हणून तुम्ही मास्क बांधलाय कोरोना गेला हो आता कोरोना नाहीये खोला चेहरा खोला तुम्ही विवाहबद्ध कशासाठी चेहरा लपवतात ओ आमचे केवळ ठाकूर बघा काल 4 दिवसात खूप सुंदर आज सोडतच नव्हते कामगारासाठी जबरदस्त काय बॉलिंग केलाय काय फिल्डिंग केलाय समृद्ध फाडवा सिटीकर पण बाकीच्या खेळाडूकडे दम नव्हता ना एकटेच बिचारे किती लढणार शेवटी तुम्हाला वाघोबा खिंड पार करायचे असेल मासवण जायचे मग गाडीमध्ये ताकद पाहिजे ना एकटे किती लढणार कॅमलीला 1 साइड ठेवलं कीर्तेशला उभे ठेवले त्याने खूप चांगली रणनीती केली एका साईडला आपला जाऊया कल्पेश आणि विघ्नेश नावाचे खेळाडू जातात एक कपिल नावाचे हळूवार पावलाने डोक्यामध्ये टोपी लावताना पिवळ्या छताची आठवण देऊन आई वडिलांची आठवण करताना समर्थाचं नाव घेऊन 27 धावा होतील की नाही चिंताग्रस्त ग्रहण करताना हे बघायला मिळतंय एका साईडला संघ बघायला मिळतोय तो पार कोणता संघ फिल्डिंग वाला अद्विता 11 आणि एका साईड तुम्हाला बघायला मिळते तो
निहानियल. ओही ठाकूरचं घेतलं नाही का, बाई सुया घे दाबण घे, हे गाणं बघायचं. काय ओही ठाकूरने काम केलं त्या कलाकाराने. नांदगाव गाव हसत करत आज मला कळलं. युवा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. यावर्षी हे संघातून खेळलाय, पण तुमचा एक गोलंदाज इंजुअर झाला ना, तिथे खूप मोठं तुमचं खराब काम झालं. हो चांगला पूल बघा, किती सुंदर पूल बघायला मिळाला. दिस इज अ पूल शॉट. म्हणजे तुम्हाला खांद्याच्या खाली आणि कमरेच्या वर जेव्हा प्रॉपरली शॉट, आणि जेव्हा तुम्ही मांडीच्या वरती खेळता तो शॉर्ट टर्म पूल, मांडीच्या खालून खेळता तो स्वीप, अशी व्याख्या बघायला मिळते. पण तू धनवार साहेब झालाय का माहिती का, बरेचसे हौशी कलाकार आलेत, हौशी कॉमेंटेटर, कोणता पूल कोणता शॉट कुठे मिड विकेट काऊ कॉर्नर मटाने स्क्वेअर लेग सांगतात. काय म्हणावं, अभ्यास पूर्ण असेल तरच उत्तर द्यायचंच नाही. बघा सुंदर मॅचेस तुम्हाला बघायला मिळतात. तिथे रिफ्लेक्शन होते, तो आरसा फिरवा. स्मिथ हा नवोदित गोलंदाज तुम्हाला अपकमिंग यंग टॅलेंट नवा युवा खेळणार आपण बघितलं. स्लिप बघायला मिळते तुम्हाला, इथे कव्हर बघायला मिळते, डीप कव्हर बघायला मिळते, लॉंग ऑफ बघायला मिळते आणि मिड विकेट पाहायला मिळते. कट केला काय जो ऑपरेशन शॉट बघायला चेंडूच्या पाठीमागे खेळू पोचेल का, चेंडू जातो गलीच्या रिझनला, पॉईंटच्या रिझनला 4 धावा. बॅकफुटला गेले, गुंडप्पा विश्वसाईड कट शॉट बघायला मिळालं. शॉर्ट ऑपरेशन चेंडू होता, पुरेपूर फायदा उचलला गेला. आरशात बघायचं आणि प्रतिबिंब कसं पाहायचं. जरा रिफ्लेक्शन तो आरसा हट काय, समोरची बाईक आहे बघा, समोर बेंडी खाली, आरसा फिरवा फक्त थोडा. काय सुंदर बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. एक दर्जेदार स्पर्धा. महाराष्ट्र दिन कसा साजरा करावा. कपिल पाटील आणि षटकार मारत प्रशांत गिरी यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस दिलेत. बघूया बक्षिसाचं सार्थ ठरतील का. गुड बॉलिंग. इथे बाकी कव्हरच्या रिझनला चेंडू पोचतील का, 2-2 खेळ पाठीमागे जात आहेत. मानव विरहित जागेवर जागा पडलाय. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. 27 धावा विजयासाठी करायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने आपण बघत आहात. आमच्या 13 नंबरचे खेळाडू, आपण सुजू नाव लिहिलं का तिचं, 13 नंबरचे खेळाडू तुम्हाला जायला बघायला मिळतात. कलिंगड संपलीत की काय, महिला निघाल्यात. उसाचा रस देखील भरपूर दिला गेला. खूप चांगलं आयोजन नियोजन आणि याच भागाचं जमलं. त्यामुळे आता नुकतंच सांगायला आनंद वाटेल की यावर्षी ऑरेंज चषक नाईट मॅच होते. आणि धनवार साहेब, ऑरेंज चषक भारतामध्ये एकमेव जिथं सोन्याच्या नाण्याने टॉस केलं जाते. मी स्वतः त्यांचा कॉमेंटेटर असतो आणि मीच ती आयडिया दिली. कारण एक आम्हाला ज्वेलर्सचा मालक मिळाला, दादा मेरे को ऍड करना मैं क्या करूँ, बोलता पैसा नाही देणार. मग मी सांगितलं सोन्याचं कॉईन बनवा, एका साईडला 9 ग्रॅम ज्वेलर्स आणि एका ट्राईकला हेड टाका, तिकडे तुम्हाला ऑरेंज चषक बघायला मिळते. या मे एंडिंगला कुंभोलीच्या मैदानावरती बघायला मिळेल. जो ऑरेंज चषक भारतामध्ये कुठे सोन्याचं नाणं नसेल तिकडे टाकलं जाते. उत्कृष्ट दर्जाचं आयोजन. शेवटच्या मॅचच्या फायनलच्या अगोदर 2 कोळी गीतं तुम्हाला मुंबईची बघायला मिळतात. एवढं उत्कृष्ट आयोजन तिकडे बघायला मिळते. निश्चित जर बघू मी त्याला विचारेल, एक दिवस तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. शब्द देतो, प्रयत्न करेल. बघूया. माझं चाललं की मला वाटतं 5 दिवसात 5 कॉमेंटेटर आपण आपल्याच भागातले बोलवायचे आहेत. हे चाललं तर बघूया, प्रत्येकाला एक दिवस बोलण्याचा चान्स देईल. तशी मोठी दर्जेदार स्पर्धा तिकडे बघायला मिळते. ते त्या वर्षी 50,000 बनवलं, आता त्याचं मूल्य 70,000 झालंय. एवढं उत्कृष्ट आहे. माझ्या मोबाईलमध्ये तुम्हाला दाखवतो त्याची एवढे चांगले मॅचेस तुम्हाला बघायला मिळतात. आणि हा किनारपट्टी जर तुम्ही पाहिलात ना, लोक म्हणतात की आता पालघरचं खरं नाव केलं आहे ते दांडी गावाने, जिथे सुप्रीमोमध्ये खेळले पहिल्या वर्ष आणि फायनलमध्ये पराभूत झाले. गौतम अकरे, मिनेल दमणकर, मिथुन पागधरे, हितेश वजे अशी तुम्हाला अनेक खेळाडू तुम्हाला बघायला मिळेल. त्यांनी पहिलं नाव केलं. आणि त्याही अगोदर 1990 मध्ये पालघरचा तुमचा जन्म नसेल तेव्हा मोठा संघ होता, तो म्हणजे जय महाराष्ट्र. अनिल पटेलनी संघ टाकला चेंबूरच्या क्रीडांगणावर, कपूर घराचं मैदानावर, आरके ट्रॉफी, तिथे आपला पालघरचा संघ गेला आणि सेमीफायनलमध्ये पराभूत झाला. तेव्हा एमआरआयचा चेंडू होता, हे देखील विसरून चालणार नाही. असे मोठे मोठे विक्रम माझ्या पालघर तालुक्याने या भारत देशामध्ये आणि असंख्य खेळाडू बघायला मिळाले. तेव्हा विराटच्या पट्ट्यात तुम्हाला चॉमी नावाचा खेळाडू बघायला, विवेक कदम नावातून खेळाडू बघायला मिळायचा. पुढे जर तुम्ही गेले तर जनक मेस्त्री, हे सर्व एक्सेलचे चुहा वगैरे काय शॉर्ट ऑफ पूल बघायला मिळतो. इथे बाकी झेड सुटला हातामधनं. सुंदर प्रयत्न होता. कॅचेस विन द मॅचेस. कारण तुमच्याकडे माफक धावसंख्या तुम्हाला गडी बाद करायचे आहेत. इथे बाकी जोरदार प्रतिकार केलं होतं. काय बघा ना भगिनी कशा आपल्या बाळाला कुरवळतात. बाळा लहान आहे, मोठं व्हायचं, आईला बघायचं. हातापासून सांगतात का हल्ली मुलं बघतात ना वृद्धाश्रम आलेत. वाईट वाटतंय. सर्वात जास्त वृद्धाश्रम पुण्यामध्ये बघायला मिळतात. मुसलमान समाजामध्ये वृद्धाश्रमच नाहीये. आपण जरी त्यांना हसत पण काही काकून चांगलं घ्यायला पाहिजे. आणि ओहो कोणता शॉट खेळलात. चमचा गोटी अपरकट. लहानपणी म्हणे आईची आणि चमचा गोटी बघितलं तोंडात घेऊन आई धावायची, तशा पद्धतीने बघितलं आणि आता शॉट खेळलाय. अनेक आठवणींचे पाहायला मिळतात. अप्रतिम बॅटिंग. खरोखर चेंबूर म्हटलं की ते गणपती कोण विसरू शकतोय. कुठे चेंबूरला तुम्ही टिळक नंबर राहता. चेंबूरला कुठे राहता.
ओके, मोठी कॉलनी आहे, खूप नामांकित कॉलनी आहे. ओके, तुमचे मिस्टर आग विझवण्याचं काम करतात. डीजे थांबा, डीजे. पूजाताई, तुमचे मिस्टर आग विझवतात. हो, म्हणजे एवढ्या रागीट आहात का तुम्ही? हा हा, बघा मजा आहे. अशा अनेक भगिनी आम्हाला बघायला मिळतात. नांदगावमध्ये आलं की आम्हाला देखील ताजतवान होता येते. जो एक्झर्सन आहे ना राहुल धर्मासाहेब, तो निघून जातो. बघा आज रात्री आपण जाऊन अंडरआर्म करणार. अंडरआर्म करून ऍक्च्युली मी फसतो असं मला वाटते. आतेज राहुलने आणलं आणि 2 वर्षात लोक आपल्याला बोलवतात आणि अंडरआर्ममध्ये खूप फास्ट बोलावं लागते आणि अंडरआर्ममध्ये चेंडू आपल्याकडे येतो. इकडे चेंडू आपल्याला जायचं होतं. डिफरन्स क्रिकेट बघा कसं आहे. इलेक्ट्रिसिटी तासी वेगवान चेंडू येतात. काय सेक्रेशन बघायला मिळते अफलातून. YBCC तुमचा वेऊरचा संघ एक चांगला आहे. नंतर आपण तुम्हाला बघायला मायको खूप मनीष खूप चांगला संघ बघायला मिळतो. पॅरेडेज संघ चांगला बघायला मिळतो. तुमचा आता जो आपण गेला वामिका स्टार हा संघ बघायला मिळतो. आगवनचे माशी समाजाचे असंख्य असे नामांकित संघ तुम्हाला बघायला मिळेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो. चला, इथे सेमीफायनलचे लॉस टाकलाय कमलेश पाटील फ्रान्स 11 या, विवेक पाटील विवेक 11 या आणि साई मोरे दर्शित 11 या आणि मॅच विनर यातील असं टाकलाय. बघायचे लॉस टाकले जातील. आता 2 सेमीफायनल आणि एक फायनल बघायला मिळेल आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये डीजेवर नाचताना हातामध्ये ट्रॉफी घेताना काय मनोरंजन तुम्हाला बघायला. महाराष्ट्र दिन कसा साजरा करायचा ते बघायला मिळतील. षटकार मारला 1 साइड मॅचवर 26 धावा फक्त केल्यात इथे बघायला मिळतात. काका कसं वाटतंय? काका आनंद किती मिळतो? किती आनंद मिळते? अप्रतिम. मुलांनी केलेलं काम बघायला मिळते. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी खूप भारावून जातोय. आणि हा तुमचा सुपुत्र आहे. भरगतचं भीमासारखा दिला, मग काय बाबांना कमी आहे. हो, भरगतचं बांधतचा मुलगा आपल्याला दिला गेलाय. कशाला बाबाला भीती? अशी मुलं असताना असायला पाहिजेत. फक्त बाबानं एकच करा, आई वडिलांना उदाशात पाठवू नका. केदना होतात. आम्ही जातो सोशल वर्क करण्यासाठी, तेव्हा मिळतोय तेव्हा खूप डॉक्टरांचे मग ते आपण सांगू शकत नाही. ते काय सांगतात, शेवटी माझी मुलं डॉक्टर आहेत ना, वेळ नसतो, पण त्याच्या मनात अश्रू येतात. असे असंख्य काम तर इथे लॉस टाकले जातात. आणि अजून आमचा सुनील ठाकूर साहेब आणि प्रशांत गिरी साहेब, तुम्हाला देखील मनापासून तुमच्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा. आज महाराष्ट्रातून तुमचा जन्म होताना महाराष्ट्राच्या राज्यामध्ये पालघर तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये नांदगाव गावामध्ये तुमचा जन्मदिवस होतो. येणारा प्रत्येक दिवस तुमचा सुख समृद्धीचा आणि घराला विनंती आहे की दुःखातून पुढे जाताना प्रत्येक दिवस तुमचा आनंद द्यावा हेच बघायला मिळतोय. आणि आनंद वाटला माझ्या राहुल धनवाद साहेबांची, माझ्या मामाच्या गावचा सुपुत्र बघायला मिळाला. अनेक आठवणी बघायला मिळतात. काय आम्ही ते दिवस घालवलेत. काटाळ्याची ती यात्रा, प्रवीणचा तो इतिहास, गोवाड्याचा तो भोवाडा, नंतर आपण चहाड्याची यात्रा, अशी अनेक नदी किनाऱ्याची आंघोळ, गरम कुंड, नंतर नाहीशी गेली, कोकणाची यात्रा, अशा अनेक आठवणी आज आम्हाला इकडे बघायला मिळतात. खरोखरच भेटण्याची इच्छा खूप असायची, पण असं योग घडवलं जाते. तर तुम्ही तुमच्या लेवलला बिझी असतात, आम्ही आमच्या लेवलला बिझी असतात. आपल्याला वेळ मिळत नसतो, पण आज खऱ्या अर्थाने आनंद वाटलाय. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जे समालोचन मी ऐकतो, तुमची सूर्यातीरची प्रीमियर लीग असतो, जेव्हा वेळ मिळतो, ब्रेकअप असला का तुमच्यावर उत्कर्ष असतो. उत्कर्ष देखील आहे गुणी बाळ आपल्याला चांगला बघायला मिळालाय. तर खरोखर आणि प्रत्येकाने आनंद करावा. आपल्या भागातला मुलगा जर पुढे जात असेल ना, त्याला खेचू नका. बऱ्याचशा ठिकाणी आपण जा, तुम्ही विरारच्या पलीकडे जा, कुठेतरी खंडित होतात लोक, पण ती भावना आपण ठेवायची नाहीये. चला, लॉस टाकले गेलेत. पहिला सेमीफायनल दर्शित 11 आणि प्रशांत 11 म्हणजे कमलेश मोरे आणि कमलेश पाटील आणि साई मोरे यांच्या संघामध्ये प्रशांत 11 फ्रान्स 11 असं होईल पहिला सेमीफायनल. या मॅच नंतर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि डीजे गरजा महाराष्ट्र माझा साईड साबळेचं प्रॉपर ओरिजिनल गीत वाजवा. जाता जाता मला निरोप द्या. खरोखर जाताना काही ती तुमची आठवण राहुल तुझ्याशी भेटल्याची क्षण आणि असंख्य माझ्या भगिनी तुम्ही भेटलात, खूप खूप आनंद मिळालाय. महा